अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी नवल केवढे केवढे नकळे कान्हो बाचे कोडे. थोडं मोकळं करा थोडं. पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळणी कडिये घेती. तुका मने नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. नवल केवडे केवढे नकळे कान्होबाचे कोडे. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. थोडा 1 पॉइंट विकू दे याला थोडा. हॅलो हॅलो दे हॅलो पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचार त्यांच्या कृपादाने कथेचा विचार दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचार त्यांच्या कृपादाने कथेचा विचार. बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विचार त्यांच्या कृपादाने कथेचा विचार. बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विचार त्यांच्या कृपादाने कथेचा विचार. नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमानंदे वल्लभम. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख अनंत ब्रह्मांडे उदरी. हरी हा बालक नंदा घरी नवल केवढे केवढे नकळे कान्होबाचे कोडे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग. महान भगवत भक्त वैदिक निष्ठ परमोत्कृष्ट अवतार श्रेष्ठ देह निवास्त असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 5 चरणाचा अभंग आजच्या निरूपणा करता निवडला. प्रस्तुत अभंगाद्वारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे अखिल कुट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा भगवान श्रीकृष्णाच्या अवताराच्या नवलात्मक कीर्तीचे गोडवे आजच्या अभंगातून गातायत. विठ्ठल
पूर्वी अल्पसा परिहार दिन वक्त्याच्या दृष्टीनं अगत्याचं ठरेल पुण्य सलीला पवित्र अशा अखिल कोट ब्रह्मांड नायक मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचे निश्चिम भक्त हनुमंतराय हनुमंतरायाच्या पवित्र पावन अशा दरबारामध्ये तसेच पंढरीश परमात्म्याच्या पवित्र पावन अशा कुशीमध्ये आणि अगदी त्यांच्याच वर्धापन दिनानिमित्तानं होत असणारा हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह वर्ष दुसरं म्हणायचं आहे की नाही, कारण गेल्या वर्षी आपण प्राण प्रतिष्ठित भगवंताचे केले आणि आपण त्यांचा वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात आनंदात समस्त ग्रामस्थ पारेवाडीकर मंडळी एकत्रित येऊन मोठ्या थाटामाटात आनंदात उत्सव साजरा करतायत. आनंदाची गोष्ट आहे, कारण देव आपल्या नगरीमध्ये आल्यानंतर म्हणजे आपल्या नगरीतला देवाचा जन्मदिवस आहे का नाही. जसं आपण आपला जन्मदिवस साजरा करतो, आपले वाढदिवस साजरा करतो, पण आपल्या जीवनातील आपला वाढदिवस साजरा करणं म्हणजे तो वाढदिवस म्हणतो पण जीवनातील घट दिवस असतो. काय आपल्या जीवनातील तो घट दिवस असतो. आपल्या आयुष्यातील एक वर्ष निघून गेलेले म्हणजे प्रत्येक क्षणाला आपलं आयुष्य हे कमी 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 होत चाललेलं असतं आहे की नाही. तरी आपण त्याला वाढदिवस म्हणतो, पण वाढदिवस म्हणणं माझ्या भगवंताच्या बाबतीत सहज शक्य आहे आणि ते अतिशय योग्यही वाटत, कारण त्याच्याबद्दल कथन करत असताना तो आहेही तसा नाही, त्याचा आधीही सांगता येत नाही, त्याचा अंतही सांगता येत आहे की नाही. अनादी असणारा तो भगवान परमात्मा आहे, त्याचा आपण वर्धापन दिन साजरा करतोय. आनंदाची गोष्ट आहे. हर्ष वाटला, आनंदही वाटला, मोठा उत्साह पाहून मन प्रसन्न झालं. अतिशय फक्त ह्यो बाबा काय सध्या त्याचे दिवस आहेत, त्याच्यामुळे तो बी म्हणतो मी माझ्या दिवसात मी माझी चोखपणे कामगिरी करतोय. तो काय उष्णता कमी करत नाही आहे का नाही. तो त्याची कामगिरी बजावतोय, चला आपणही आपली कामगिरी बजावतोय. अगदी सर्वच महत्वाची अजून एक गोष्ट आहे आपल्या उत्साहामध्ये, म्हणजे एक भगवान परमात्म्याचा वर्धापन दिन आपण साजरा करतोय आणि दुसरं निमित्त म्हणजे इथं लिहिलं नाही पण पुढच्या वर्षी टाका, या स्थितीला जर केला तर अनायाशी उद्या माझ्या भगवान नृसिंह भगवंताची जयंती, म्हणजे दोन पर्व काळ अनायाशी आपल्याला साजरे होत आहेत बरं का. म्हणजे या काळामध्ये माझ्या भगवंताची भगवान नृसिंहांची देखील जयंती आणि भगवंताचा प्रगट दिनही आहे आपल्या नगरीमधील आहे की नाही. म्हणून दोन पर्व काळ आहेत, या दोन पर्व काळावर होत असणारा हा सोहळा आहे. चला आवर्जून माझ्या वाटेला आलेली ही कीर्तन रूपी समारोपाची सेवा आहे. मला वाटतं गेल्या वर्षीपासून सेवा माझ्याकडं येते. मी गेल्या वर्षीही बोलून गेलो, या वर्षीही बोलल. ही सेवा माझी नाहीच आहे. पांडूला कोण ओळखतो? होय पांडू महाराज. पांडूला कोणी ओळखत नाही. ही सेवा परंपरेची सेवा आहे. वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरु भगवान बाबा, वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरु भीमसिंह बाबा, वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरु म्हणत रामदास बाबा. या काका बसा. विठ्ठल विठ्ठल सद्गुरु ही बाबांची सेवा आहे, कारण त्यांच्या परंपरेमधलं त्यांच्या वाटचालीमधलं आपलं हे गाव आहे. गेली 3 पिढ्या होऊन गेल्या तुम्ही या परंपरेची सेवा करत आहे. माझी 4थी पिढी. अगदी 4थ्या पिढीवर आपले ऋणानुबंध चालत आलेले आणि मला वाटतं तो ऋणानुबंध जोपासण्याचं काम आमची पारेवाडीची मंडळी अतिशय चोखपणे करते. त्याबद्दल मी कोणाचाही नामनिर्देश करत नाही. अगदी सर्वच पारेवाडीकर मंडळी अगदी सर्वांच्या चरणावर विनम्रतेने नतमस्तक होतो काका. आता कोणाचाही नामनिर्देश करत नाही. बऱ्यापैकी चेहरे बर का बाबा, बऱ्यापैकी चेहरे पाठ आहेत. काही काही नावानिशी पाठ आहेत, काही काही
चेहरे पाठ आहेत, काही काही 7-12 सगळं पाठ आहे का नाही. म्हणून कोणाचाही नाम निर्देश करत नाही, अगदी सर्वांच्याच चरणावर विनम्रतेने नतमस्तक होतो. पावल्या वेळेमध्ये साहेब मला दिली 12ची वेळ थांबायची. ते किती वाजता चालू झाले हे नाही, पण ते म्हणले तुमची जिल्हा परिषद शाळा आहे. जिल्हा परिषद शाळा कळती ना, भरताना किती का वाजता भराना, पण सुटताना विठ्ठल 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 विठ्ठल. बघूया थोडं 19-20 झालं तर चलल का, बघू. जसं वारं येईन असं उपणू, त्याला काय विठ्ठल 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 विठ्ठल. अगदी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. आवर्जून कार्यक्रमासाठी गुणीजन, गायक, वादक मंडळी सर्वच जण उपस्थित आहे. गेल्या वर्षी होते, ज्यांच्या मुखातून आपण सुंदर अशी चाल ऐकली. हरिभक्त परायण दत्ता महाराज, हरिभक्त परायण कल्याण महाराज, ही आसपासची सर्वच मंडळी आहे की नाही. आणि अगदी महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही हे मृदंगाचार्य, हरिभक्त परायण आमचे परम स्नेही आणि परम मित्र असणारे आसारामजी महाराज साबळे यांचे शिष्य, बरोबर ना, काय नाव म्हणले, हरिभक्त परायण कृष्णा महाराज. म्हणजे तुम्ही इथलेच दिसताय डोंजाचे. याच्या अगोदरही तुम्ही कुठतरी वाजविले आम्हाला. चला, अतिशय उत्कृष्ट महाराज मृदंग वाजवतायत, ज्यांची फार मोठी तयारी. कारण थापीतच माणूस कळतो. मला जास्त नाही कळत, पण दागिनाता येतं बरं का, त्याच्यामुळे ते थापीवरच कळल्या जातो माणूस काय. अतिशय उत्कृष्ट ज्यांची तयारी, हरिभक्त परायण कृष्णा महाराज. आणि आपल्याच गावातील एक उमलती कळी बरं का, गेल्या वर्षीही बोलून गेलो, पण तू जरा मोबाईल मध्ये जास्त डोकं लावू नको, जरा पक्वाचं जास्त ध्यान दे. कारण मी त्याला हक्कानं बोलतोय, कारण तो एवढा होता तेव्हापासून मी बघतोय त्याला, खिळविलंय त्याला मी, त्याच्यामुळं त्याला जरा हक्कानं बोलतो मी. आमचे हरिभक्त परायण आपल्या गावचं एक रत्न, आणि निश्चितच मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आपलं नाव केल्याशिवाय राहणार नाही. अतिशय उत्कृष्ट हात आहे. आपल्या पारेवाडीचं नाव महाराष्ट्रामध्ये होईल अशी चिन्ह आज दिसतायत. केवळ महाराष्ट्रभरच नाही, महाराज जसं गुरुजीचं नाव तुमच्या जागतिक लेवल पर्यंत गेलंय, अगदी आपलंही नाव जागतिक लेवल पर्यंत जावं अशी मंगल शुभकामना या प्रसंगी मी करतो. आणि अगदी वारकरी संप्रदायाची सेवा आपल्याकडून घडावी अशा भरभरून तुला शुभेच्छा देतो. आणि आपल्या गुरुजीलाही शुभेच्छा देतो. अशी रत्न तुमच्याकडून घडली जात आहेत, याही पुढे अशीच रत्न तुमच्याकडून घडावीत. आणि आपल्या या वारकरी संप्रदायाची ध्वजा समुद्रापार आपण फडकावी, एवढी त्यांच्यासाठीही मंगल शुभकामना भगवंताचरणी करतो. आणि शेवेकडे वळतो. अभंग निवडलाय जगद्गुरु तुकोबारा यांचा. तुकोबारा या अभंगातून म्हणजे अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्णाच्या नवलात्मक कीर्तीचे गोडवे या अभंगातून गातायत. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज आपण जरा थोडा बारकाईने विचार केला तर आपलं एक गोष्ट लक्षात येण्यासारखी आहे की या मृत्यू लोकामध्ये भगवंताने अनेक अवतार धारण केली. मला वाटतं भगवंताची अनंत प्रकारची अवतार या मृत्यू लोकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, किंवा पाहिलेली अनुभवाची उदाहरणं किंवा अनुभवानं सांगितलेली अनेक प्रमाण आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ज्ञानोबा देखील सांगतात, अनंत रूपे अनंत वेशे देखिले त्याशी. म्हणजे भगवंताची अनंत रूप झाली, परंतु जरा अनंत रूपाचा जरा बारकाईनं विचार केला तर भगवंताचे अवतार हे 6 प्रकाराच्या अवतारामध्ये त्यांची मीमांसा केली जाते. किती? 6 प्रकारामध्येच भगवंताचे अवतार झालेले पाहायला मिळतात. कोणते 6 प्रकार आहेत? थोडं लक्ष देऊन ऐका. अंश अवतार, अंश अवतार, कला अवतार, आवेश अवतार
पूर्ण अवतार आणि परिपूर्णतम अवतार. काय हे 6 प्रकारची अवतार या मृत्यू लोकामध्ये पाहायला भगवंताची मिळतायत. पण मला बाकीच्या 5 प्रकारच्या अवताराची मीमांसा जरा आजच्यासाठी ब्रॅकेट मध्ये ठेवायची. आजला त्याचा मीमांसा आपल्याला करायची नाहीये. आपण जरा एकमेव एका परिपूर्णतम अवताराची मीमांसा करू. मग असा परिपूर्णतम अवतार कोणाचा आहे? तर परिपूर्णतम अवतार हा माझ्या भगवान श्रीकृष्णाचा आहे. या भगवान श्रीकृष्णाच्याच अवताराची थोडक्यात मीमांसा करण्याचा प्रयत्न करूयात. पहा, म्हणजे भगवान परमात्मा अवतीर्ण झाले. अवतीर्ण होत असताना कुठं अवतीर्ण झाले आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. महाराज, भगवंताचा अवतार हा केवळ आणि केवळ 3 गोष्टीसाठी होतो. मी सांगत नाही, स्वतः भगवंताने त्याचा खुलासा केलेला आहे गीतेमध्ये. उघडा गीता. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या ज्या वेळी धर्मावर ग्लानी येते, धर्म संपुष्टात येतो, धर्म नष्ट होतो, त्या त्यावेळी माझा भगवान परमात्मा धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता बघा भगवान परमात्मा अवतीर्ण होतोय. कशासाठी? गीता शास्त्र सांगतं किंवा भगवंत सांगतायत, ज्या ज्या वेळी धर्मावर ग्लानी येते, धर्म संपुष्टात येतो, धर्म नष्ट होतो, त्या त्यावेळी माझा भगवान परमात्मा धर्माची संस्थापना करण्याकरता भगवंत अवतीर्ण होतो. आहे तुका मने धर्म संस्थापने केला नारायणी अवतार. केला नारायणी अवतार. आहे तुका मने धर्म संस्थापने केला नारायण अवतार. केला नारायण अवतार. आहे तुका मने धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. केला नारायणे अवतार. आहे तुका मने धर्म संस्थापने केला नारायण अवतार. केला नारायण अवतार. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणी अवतार. म्हणजे तुकोबाराय म्हणतात, माझ्या भगवान परमात्म्यानं धर्माची संस्थापना करण्याकरता अवतार धारण केलेला आहे. किंवा अनेक प्रमाण आहेत. धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीसी भक्त जना. भगवान परमात्म्याचा अवतार हा धर्माची संस्थापना करण्याकरता होतो. पहिलं कारण. दुसरं कारण दुष्टांचं निर्दालन. आणि तिसरं कारण भक्ताचं प्रतिपालन. चला, या 3 कार्याकरताच भगवंताचा अवतार होतो. मला तोही प्रसंग असा आहे, माझा भगवान परमात्मा भगवान श्रीकृष्ण जन्माला येण्याच्या अगोदरची जर पार्श्वभूमिका जरा पाहिली तर एवढी बिकट अवस्था होती. महाराज, त्या पृथ्वी मातेला देखील या दैत्याचा, या अधर्माचा भार सोसवेसन असा झाला. सोसवाना तिला. महाराज, ती पृथ्वी गायीचं रूप धारण करते. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय. मला ती रडून ब्रह्मदेवाला प्रार्थना करते, ईश्वराला, भगवंताला प्रार्थना करते, हे भगवंता, फार अधर्म वाढलाय. राहिलेले यज्ञ मोडीले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्या भेनी. अरे देवा, फार अधर्म वाढलाय, दुष्टाचा फार पगडा झालाय. त्या दुष्टांनी नको 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 करून सोडलंय. यज्ञ मोडलेत,
कीर्तन नाहीशी झाली, ब्राह्मण लोकांनी आपोआपली सर्व गोष्टी सोडून देऊन, काही नाही आहे का नाही, आपल्या ब्राह्मण लोकांनी आपल्या आपल्या सगळ्या गोष्टीची सोडून दिले आणि पळत सुटले. कुठं? या दैत्याच्या भेनच पळत सुटले बर का काका. दैत्याच्या भेनत ब्राह्मणाला पळावं लागले. नाही, सध्याचा काळ तसा नाही. सध्या त्यांच्याच काळा हातात देश आहे. विठ्ठल विठ्ठल राज्य तर आहेच गड्या, आहे का नाही. पळ नाही काढला त्याने. ते काय दैत्याला घाबरत होते, दैत्याच्यावरून कारण त्यांच्याकडे फार मोठी शक्ती सामर्थ्य. चला जाऊ द्या, मला सांगण्याचं तात्पर्य तो प्रसंग फार कठीण आहे. महाराज पृथ्वी रडून भगवंतापाशी सांगते, भगवंता आता याच्यातून तुम्हालाच काहीतरी मार्ग काढावा लागतोय. मग त्या पृथ्वी मातेला सांगितलं भगवंताने, जा तू काळजी करू नको, मी नंद बाबाच्या घरी, वसुदेव देवकीच्या घरी, वसुदेव देवकीच्या पोटी कृष्ण म्हणून जन्माला येईल. पृथ्वीला परत लावलं. मला तोच भगवान परमात्मा त्या वसुदेव आणि देवकीच्या पोटी त्या कारागृहामध्ये जन्माला आले. आता त्याची पार्श्वभूमिका फारशी सांगत बसत नाही, कारण वसुदेव देवकीचा विवाह झाला, कंसानं केला. कंसानं केल्यानंतर आकाशवाणी झाली. आकाशवाणी झाल्याच्या नंतर आकाशवाणीने सांगितलं की हे कंसा, हिचा 8वा पुत्र तुला येऊन मारणार आहे. महाराज कमाल वाटते मला. तेव्हाच्या राक्षसांची देखील आकाशवाणीवर श्रद्धा होती, विश्वास होता. विश्वास बाबा काय, तेव्हाच्या राक्षसांचा देववाणीवर विश्वास होता. आताच्या माणसाचा येतंय लक्षात, आताच्या माणसाचा विश्वास नाही देववाणीवर का आहे. मग त्यावेळेसचे राक्षस बरी, मग आपण त्याही पेक्षा बरोबर आहे ना. पण जर देववाणीवर संतवाणीवर त्यावेळेच्या राक्षसांचा विश्वास होता, तर आपण जिती जागती माणसं आहेत आणि आपला त्यांच्यावर विश्वास नसावा. आणि जर विश्वास असताच, जाऊ द्या बरं, तुम्हा सामान्य जीवांचं जरा थोडं मागं ठेवू. जे स्वतःला ह ब प म्हणून घेतायत, हरिभक्त परायण म्हणून घेतायत, त्यांचा तरी विश्वास देववाणीवर संतवाणीवर असावा की नाही. मला त्यांचाही विश्वास दिसत नाही. आणि जर त्यांचा विश्वास असता तर ते म्हणलेच नसते 40 दिन 50 दिन. ज्या आरती म्हणतायत त्या आरती देववाणीवर विश्वास नाही. कारण आमच्या साधू संतांची वाणी, अन्नमान धन हे तो प्रारब्धा अधीन. जर प्रारब्धात असेल, प्रयत्न असतील तशी, तर निश्चित आपल्याला मिळणार आहे. पण तरीही जर म्हणत असले 51 शिवाय तारीख मिळत नाही, तर मग यांचा विश्वास कसा म्हणावा. विठ्ठल महाराज दुसऱ्या सामान्य लोकांना म्हणीनात का यात नवल नाही. महाराज आमच्या सारख्याला पण महाराज म्हणतात, महाराज तेवढं असलं तर आम्ही येतो, नाही तर सध्या सीझन चालू आहे, सोंबळ्या चिंबल्याला बांबून ठोकला पाहिजे. जाऊ द्या, पण आता हे बोलणं कठीण झालंय. मी जाणीवपूर्वक बोललोय, मला माहिती आहे लाईव्ह चालू आहे. तसं घाबरत नाही मी. कुणी आलं आपल्याला काय माग न पडून फुफुटा उड ये कवा बी तयार आहे. विठ्ठल विठ्ठल चला, सांगण्याचं तात्पर्य त्या कंसाचं देखील त्या आकाशवाणीवर विश्वास आहे. विश्वास, त्यानं विश्वास धारण केला आणि हिचा 8वा पुत्र मला मारणार आहे. मग हिलाच ठेवायचं नाही. घेतलं खटकन मारायला धावाला, घेऊन या खटक माराया धावाला, हात तो धरीला वसुदेवे. वसुदेवानं हात धरला, ए बाबा विनाकारण स्त्री हत्येचं पातक तुझ्या डोक्यावर घेऊ नको. ऐक, आम्हाला बंदीखान्यात ठेव, आम्हाला जेवढी आपत्ती होतील तुला देतो, पण मारू नको. त्यालाही खरं वाटलं, बरं वाटलं. म्हणलं ना, तेव्हाच्या राक्षसांना विश्वास होता.
अरे त्याला खरं वाटलं, बरंही वाटलं, कशाला उगाच पापामध्ये भागीदार व्हायचे, म्हणून त्याने आपलं लगेच कारागृहामध्ये ठेवलं. ठेवल्यानंतर महाराज हे कारागृहामध्ये ठेवले. 1 2 3 4 5 6 मुलं झाली. महाराज 6ची 6 यांनी मारली. 7वी असणारी ती माया होती. महाराज अगदी सगळं आता देवाला करायचंच होतं, मग त्यांनी सगळं दाखवून दिलं. महाराज 7वा गर्भ तिकडं मायेला तिकडं नंदबाबाच्या घरामध्ये ठेवलं. हा इथं 8व्यानं प्रसूत झाला. प्रसूत झाल्यानंतर अगदी तो तिथं प्रगट झाला. प्रगट झाल्याबरोबर आता सगळा फार भागवतामध्ये फार मोठा विस्तार केलेला आहे. मला उगाच स्पर्श करून पुढं जायचंय. काय मला ते तितकं निवांत सांगायला एका तासात कीर्तन आवरत नाही, आणि मला एका तासाची वेळ दिली, त्याच्यामुळे मला असं उड्यात मारावं लागणार आहे, पर्याय नाही. उड्या मारल्याशिवाय गटणार नाहीच आहे. पायरीनं जायचं म्हणल्यावर जायनं होईन का नाही. आता 2-4 पायऱ्या ओलांडून उडी मारावं लागणार आहे, पण उड्या मारताना सावध मारावे लागणार आहे. उड्या मारताना फाटण्याची शक्यता आहे. हा आहे का नाही. उड्या 4 पायऱ्या एकदाच ओलांडायच्या म्हणल्यानंतर होय विकास भाऊ आपलं वडिलांचंच नाव आलं तुमचं आहे का माऊली. हा चला चला जाऊ द्या, पण ऐका महाराज भगवान परमात्मा तिथं अवतीर्ण होतोय, प्रगट होतोय. कुठं? त्या कारागृहामध्ये अवतीर्ण होतोय. बरोबर त्या कारागृहामध्ये शंखचक्र गदा पद्म आयुध हातामध्ये असा चतुर्भुज अवस्थेमध्ये अतिशय तेजस्वी स्वरूपामध्ये अतिशय तेजमय असं सगळा प्रकाश त्या कारागृहामध्ये कोंदून गेलाय. महाराज ते वसुदेव देवकी असे कारागृहामध्ये बसलेले आहेत. मध्यरात्रीची वेळ आहे. महाराज त्यांच्या त्या तेजानं त्यांचे डोळे दिपून गेले. डोळे दिपून गेले आणि त्या वसुदेव देवकीनं आपल्या डोळ्यावर असे हात ठेवले. भगवंताच्या लक्षात आलं हे तेज यांना पाहवत. त्या वसुदेव देवकीनं आपलं सहज असं वसुदेवानं असं दोन्ही बोटामध्ये असा सांदा केला आणि पाहिलं समोर तर एक निळसर असणारं तेज त्यांच्या समोर दिसलं. सशंक किरीट, शंख चक्र गदा पद्म आयुध हातामध्ये. सशंक चक्र सकिरीट कुंडलम सपीत वस्त्रम सरशेरु हे क्षणम. असं चतुर्भुज अवस्थेमध्ये माझा भगवान परमात्मा तिथं अवतीर्ण झालाय. त्याला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर यांनी लगेच बोलायला सुरुवात केली. ओ माताजी, ओ पिताजी. महाराज देवकी आणि वसुदेवजी म्हणतात माताजी आणि पिताजी, आणि आपल्याला म्हणा. त्या देवकीनं पाहिलं, ए बाबा तू कोणाला म्हणतोय माताजी, कोणाला म्हणतोय पिताजी? ते म्हणलं तुम्हाला. आम्ही माता आणि आम्ही पिता? अरे तू असा शंख चक्र गदा पद्म आयुध हातामध्ये, आणि तुला आम्हाला माता पिता म्हणावंच वाटतंय, तू आम्हाला माता पिता म्हणतोय. हे काय योग्य नाही. मग त्यांनी आठवण करून दिली गत जन्माची. तुम्ही कश्यप आणि आदिती असताना साधना केली होती. तुम्ही साधना केली होती आणि तुम्हाला दिलेलं वचन पूर्ण करण्याकरता आज मी तुमच्या समोर तुमचा मुलगा म्हणून प्रगट झालोय. देवकी म्हणायला लागली आमचा मुलगा, आणि अशा स्वरूपात तू? अरे कोणीतरी म्हणेल का की हा वसुदेव देवकीचा पुत्र आहे म्हणून? असंच तुझ्या हातामध्ये शंख चक्र गदा पद्म आयुध हातामध्ये चतुर्भुज अवस्थेमध्ये, आणि अशा स्वरूपात कोणीतरी म्हणेल का की हा वसुदेव देवकीचा पुत्र आहे म्हणून? बरं जाऊ दे, लोकांचं काय, लोकांचं कामच आहे. चांगला असू नाही तर वाईट असू नाव ठेवणं. काय 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 लोकाला तेवढंच जमत, चांगलं जमतच नाही. कसंही असलं तरी नावच ठेवायचं हा लोकांचा धर्मच आहे. जाऊ दे बरं, लोकांनी मानो अथवा न मानो त्यांच्याशी काही घेणं देणं नाही. पण आम्हाला तरी तशी अनुभूती यायला हवी का नको की हा आमचा पुत्र आहे म्हणून?
आम्हाला तरी तशी फिलिंग यायला हवी का नाही की हा माझा पुत्र आहे म्हणून. महाराज भगवंतानं देवकीचं असं बोलणं ऐकलं, ऐकल्याबरोबर बघता काय महाराज ते स्वरूप वेगळं केलं आणि नुकतं जन्मलेलं बाळ त्या देवकीच्या मांडीवर खेळायला लागलं. काय 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 नुकतं जन्मलेलं बाळ त्या देवकी मातेच्या मांडीवर खेळायला लागलं. मला ते मांडीवर खेळायला लागलेलं बाळ देवकीनं पाहिलं. पाहिल्यानंतर देवकी त्याला पाहतच राहिली. वा मला त्याला पाहिल्याबरोबर तिला समाधी लागली. काय सुंदर स्वरूप आहे, किती सुंदर आहे. काय 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 त्याचं वर्णन केलंय. आमचे साधू संत वर्णन करतात पहा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची बुटी. रवी शशी कळा लोपलिया, ज्याच्या तेजा पुढे ज्याच्या सौंदर्या पुढं कळा लोपलिया, शशी लोपलिया, रवी लोपलिया. रवी शशी कळा कळत येत ना सांगूच. शशी म्हणजे सांगतो, शशी म्हणजे चंद्र, कळा म्हणजे चांदण्या. बरोबर आहे. मग चांदण्या कधी दिसतात? दुपारी नाही, कधी दिसतात? हा, चांदण्या कधी दिसतात? सायंकाळी. मग कहून संध्याकाळी चांदण्या दिसतायत, रात्रीच्या चांदण्या दिसतायत, मग दिवसा चांदण्या नसतात का? ऐका, काय 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 चांदण्या दिवसा नसतात का? आहेत पण दिसत नाही. जयसिंग महाराज काय काय चांदण्या आहेत पण दिसत नाहीत. का दिसत नाही? कारण या सूर्याच्या तेजा पुढे त्यांचं चमकणं काहीतरी अल्पस आहे, अल्पस. मग याच्या तेजा पुढे त्यांचं तेज दिसतच नाही, म्हणून याच्या तेजाने त्या मालवल्या, शांत झाल्या. याचं प्रखर असणारा तेज आहे, याच्या तेजा पुढे त्या दिसत नाहीत. चंद्राच्या तेजा पुढेही दिसत नाहीत. चला, पण महाराज जिथं चांदण्या लोपल्या, जिथं चांदोबा लोपला, जिथं या विश्वाला प्रकाशित करणारा सूर्य रवी, तो देखील त्याच्या तेजा पुढे न्यूनता आहे, त्याला कमतरता आहे, कमीपणा आहे. नवे नवे सूर्यालाही जर तेज असेल तर त्याच्यामुळे काय, ज्याच्यामुळे सूर्यालाही तेज आहे, असा तेजस्वी असणारा भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्मा आणि तिथं अवतीर्ण झालाय. मला त्याला पाहिल्यानंतर देवकी माता म्हणते, वा किती सुंदर आहे, किती कसा आहे, काय 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 त्याचं वर्णन चालू केलं देवकी मातेनं. पण मला त्या देवकी मातेनं विचार केला की जर कंसाला कळालं तर कंस येईल आणि माझ्या बाळाला मारेल. तिनं लगेच आपल्या मालकाला आदेश केला, ओ मालक, ओ स्वामी, अशी मिठी घालून काय बसले? सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेटी. अशी मिठी घालून बसू नका, मिठी सोडा आणि माझा जगजेटी, माझा भगवान परमात्मा, माझ्या बाळाला लपवा. कारण जर कंसाला कळालं तर कंस येईल आणि माझ्या बाळाला मारेल. जनी कंसाशी कळलं माझ्या बाळाशी वदिला, माझ्या त्या कंसाला कळण, कंसाला कळाल्यानंतर कंस येईल आणि माझ्या बाळाला मारेल, वदील. असं म्हणल्याबरोबर मला त्याला पेच पडला. आता ह्याला लपवायचं, ह्याला लपवायचं कुठं? बरं, याला लपवायला नेल्यानंतर हा लपन का? याला कुठं म्हणून लपवावं? बरं, तो लपणारा आहे का? संपूर्ण विश्वाला व्याप्त असणारा आहे तो, मग याला लपवायचं कुठं? तर लपविला तरी लपल्या जाणारा नाहीये. बरं, अतिशय गोंधळात पडले. गोंधळात पडल्यानंतर याने विचार केला. भगवान परमात्माच बोलायला लागला, ओ माताजी, ओ पिताजी,
तुम्ही काळजी करू नका, मी माझी सर्व व्यवस्था केली. माझी व्यवस्था केलेली, फक्त इथून मला उचला आणि न्या कुठं? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मज नेही गोकुळाला, मज नेही गोकुळाला, मज नेही गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजले माया उपजली तेथे, ठेवी मज आणि इथे. हो माया उपजली तेथे, हो ठेवी मज आणि इथे. हो नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजने गोकुळा, मजने गोकुळाला, मजने गोकुळा. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजले गोकुळा, मजले गोकुळाला, हे मजले गोकुळाला, गोकुळा. भगवान परमात्म्यानं त्या माता पित्याला सांगितलं, ओ माताजी पिताजी तुम्ही काळजी करू नका, मी माझी सर्व व्यवस्था केलेली, मला इथून उचला आणि नंद बाबाच्या घरी घेऊन चला. मला सांगितलं नंद बाबाच्या घरी न्यायचे. गोकुळामध्ये नंदराज आहे, त्याच्या घरी नेऊन ठेवा. वसुदेवजी म्हणले तुला न्यायचं पण न्यायचं कसं? हातात बेड्या आहेत, पायात बेड्या आहे, तुला नेऊन ठेवायचं कसं? मला त्याला काय करता येत नाही. करतुम अकर्तुम अन्यथा करतुम शक्ती असणारा तो भगवान परमात्मा आहे. त्यानं लगे मनात अनुसतो लगे एक टोकरी निर्माण झाली, त्याच्यात मखमली गादी बघता काय उठून जाऊन झोपलं. झोपल्यानंतर म्हणले फक्त उचला. उचलीला कमलापती, उचलीला कमलापती, उचलीला कमलापती, उचलीला कमलापती. पायाचे बंधन गळती, पायाचे बंधन गळती, उचलीला कमलापती, उचलीला कमलापती. हे पायाचे बंधन गळती, उचलीला कमलापती, उचलीला कमलापती, उचलीला कमलापती. आणि त्या भगवान परमात्म्याला वसुदेवानं उचललं, जसं उचललं तसं हातातील बेड्या पायातील बेड्या आपोआप गळून पडल्या. नुसत्या बेड्या गळून पडल्या नाही, दारात असणारे रक्षपाळ, परत ते रक्षपाळ अगदी सशस्त्र घेऊन दारात उभा आहे, पण ते रक्षपाळ अगदी मोहून टाकले. कसे मोहून टाकले सांगू का? 5च्या नंतर बऱ्याच वेळा आपल्या गावातही मोहून टाकलेले असतात. असतात का नाही? बरेच कार्यकर्ते असतात मोहून टाकलेले 5च्या नंतर. ते असतात का? नाही इथं नाहीत का? बर इथं नसते ना. आता कीर्तन होस तर नसते, पुन्हा असते. नाही तसं पारेवाडीमध्ये जास्त नाही. नाही कुणीच नाही का? बरं कुणीच नाही. हाय पण कमी आलंय का? हा, कारण कधी कधी आम्हाला चांगलं माहित आहे, मी बऱ्याच दिवसांनी येतोय, काय काय दिंडीला आडवं येतात बिचारे, म्हणून आठवलं बरं का मला, दुसरं काहीच नाही.
चला सांगण्याचं तात्पर्य समजून घ्या महाराज. अगदी ते वृक्षपाळे सगळे मोहून टाकले. मनशी असे रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ. महाराज असे मोहून टाकले, मूर्छित पडले. महाराज वसुदेवानं ताड 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 करून त्या कारागृहातून बाहेर पडले. अगदी कारागृहातून बाहेर पडल्यानंतर पुढे जातायत. अगदी त्या नगरीतूनही बाहेर पडले. महाराज रात्रीची वेळ आहे. धो 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 असा पाऊस बरसतोय, पाऊस येतोय. मला तो पाऊस आलेल्या त्या पावसाच्या धारा कोमल कोमल माझ्या भगवंताच्या शरीरावर येऊन लागतायत. मला त्या कोमल शरीरावर लागणाऱ्या धारा पाहिल्या कुणी? भोलेनाथानं. भोलेनाथानं पाहिल्यान भोलेनाथानं पाहिल्याबरोबर शिवजी बोलतायत, ए इथं काय बसले? आपला बाप निघालाय, निघा. मला सर्पाला आज्ञा केली, निघा आणि माझ्या परमात्म्यावर आपलं छत्र धारण करा. माझा भगवान माझ्या शिवजीनं सांगितल्याबरोबर शेषजी येत आहेत आणि आपण त्या माझ्या भगवान परमात्म्यावर आपलं फणा धरतायत, छत्र धरतायत. महाराज ताड 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 करत जातात माझे वसुदेवजी. अगदी त्या यमुना नदी पार करून पलीकडे जायचंय. यमुना नदी तर दुथड्या भरून चाललेली, किर्र अंधार आहे, रात्रीची वेळ आहे, पण विचार केला नाही. महाराज निघले, शिरले पाण्यामध्ये. अगदी गुडघे इतकं पाणी लागलं, मांडे इतकं पाणी लागलं, कमरे इतकं पाणी लागलं, बेंबी पर्यंत पाणी आलं, छातीपर्यंत पाणी आलं, गळ्यापर्यंत पाणी लागलं. जसं गळ्यापर्यंत पाणी आलं तसं ह्यो बाबा म्हणला, आपल्याला आता काहीतरी करावं लागतंय. महाराज ह्या बाबानं खाली हळूच उघड डोकावलं टोकरीतून, अय गंगा, ए गंगा, कळत आहे का कोण आहे? गंगा म्हणल्यावर गंगा माता हात जोडून प्रगट झाली, देवा अनायास तुमचं दर्शन सर्वप्रथम मला होतंय आणि या कृष्ण अवतारामधील दर्शन सर्वप्रथम मला होते. मी जर दर्शनाशिवाय तशीच राहिली तर माझ्यासारखी अभागी मीच ठरेल. मग नाही, मला दर्शन द्या. महाराज आचाट जाणारा पूर होता. त्या आचाट जाणाऱ्या पुराला माझ्या भगवान परमात्म्यानं हळूच आपला त्या टोकरीतून पाय काढला आणि पायाच्या अंगठ्याचा स्पर्श. पुर चालला चाट त्याने लावला अंगुष्ठ, त्याने लावला अंगुष्ठ, लावला अंगुष्ठ. पुर चालला पाठ त्याने लावला जाना, त्याने लावला अंगण, त्याने लावला. समीला काळजी नको करू. त्या आचाट जाणाऱ्या पुराला माझ्या भगवान परमात्म्यानं पायाच्या अंगठ्याचा स्पर्श केला. जसा स्पर्श केला तसा बघत काय जसं बटन बंद केल्याबरोबर, मी बोललेलं ऐकायला लागतं मला, बटन बंद केल्याबरोबर बंद झालं तसं मला स्पर्श झाल्याबरोबर महाराज यमुना नदी दुभांगली. भगवंतानं माझ्या नंद बाबाला वाट, आपलं त्या वसुदेवाला वाट दिली. वाट दिल्याबरोबर ताड 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 करत वसुदेवजी जातायत. अगदी त्या नंद बाबाच्या राजवाड्यात जातायत. तिथं गेल्याच्या नंतर तिथं जी माया उत्पन्न झालेली होती महाराज इथं ठेवलं आणि त्या मायेला उचललं. मायेला जसा स्पर्श केला तशी जैसी थी अवस्था. कारागृहामध्ये हातात बेड्या, पायात बेड्या, सगळं जशास तसं. दारात रक्षपाळ. मला ती मायाच आहे. मायेनं चांगल्या चांगल्याला नाही सुधरू दिलं का सुधरले. मायेचा दरबारच असा आहे, तिच्या कचांड्यात सापडला रे सापडला, सुट्टी नाही. नाही लय चांगल्या चांगल्याला धुळीत घातलंय तिनं. काय काय लय चांगल्या 60-60 हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्याला मातीत घातलंय तिनं. मातीत घातलंय का नाही महाराज? अगदी त्या परब्रह्माच्या स्वरूपाला प्राप्त झाले. अगदी एक पाय दरवाजाच्या पाठीमागे आणि एक पाय दरवाजाच्या आत आहे. फक्त मागचा पाय उचलून पुढे ठेवायचा आहे, एवढाच अंतर आहे.
पण तेवढ्यात काही काही बाजारानं असं माग वळून पाहिलं. बघ आता काय, जसं माग वळून पाहिलं तेवढ्यात मायेनं आपली झलक दाखवली. अहो एका झलकीत माग येत लक्षात. हा, लय चांगले चांगले आले. जाऊ द्या चला. पण अगदी जैसे ती अवस्था कुठं, कारागृहामध्ये. जशी मला ती कारागृहामध्ये गेले तसे तिनं आकांत करायला सुरुवात केली, रडायला सुरुवात केली मोठमोठ्याने. आकांत झाला, जसा आकांत झाला तसे ते रक्षपाल खडबडीने जागे झाले. जागे झाले बरोबर रक्षपाल धावत 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 राजा 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 म्हणत अगदी त्या कंसापर्यंत गेले. कंसाला म्हणतात राज 8व्या जन्माला. 8व्या जन्माला म्हणल्याबरोबर त्याच्या तळपायाची आगच मस्तकाला. अरे हे लोक बघिन तिथं आलं. तिथं आल्यानंतर पाहतय तर त्यानं पाहिलं तर हा पुरुष नाही, ही माया आहे माया. आणि ते म्हणलं आता ही कशाला आपल्याला मारीन, ही तो नाही. त्याला असं मनात वाटलं, विकल्प आला. पण पुन्हा लक्षात आलं नारदाची वाणी. नारदही सांगून गेले होते, कारण नारदाला त्याचा पापाचा घडा भरवायचा होता. नारदही सांगून गेले होते, ती असो नाही तर तू असो, मारणार निश्चित आहे. मग म्हणत त्याची नारदाची वाणी लक्षात आली. लक्षात आल्याबरोबर त्याने लगेच तिला हिसकावून घेतलं आणि हिसकावून घेऊन असा फिरून आपटून मारणार. तेवढ्यात बघ आता काय निष्ठली. मला ती हातातून निसटल्याबरोबर ती बोलते, तुझा लागी वादी उपकला माझा आधी, उपजला माझा आधी, उपजला माझा आधी. ऐकल्याबरोबर लगेच तात्रीची मीटिंग भरवली. ती तर निष्ठून गेली. लगेच आपल्या त्या राजवाड्यामध्ये मीटिंग बोलवली, रात्रीचीच मीटिंग बसवली. बरेच लोक रात्रीची मीटिंग घेतात पण निष्पन्न काहीच होत नाही. रात्रीच्या मीटिंग मध्ये कसं निष्पन्न होईल. विठ्ठल विठ्ठल चला जाऊ द्या, आहे का नाही. मला त्यानं रात्रीची मीटिंग घेतली. मीटिंग घेतल्यानंतर सांगितलं माझा शत्रू जन्माला आलाय, कधी आलाय, कुठं आलाय, कसा आलाय, काय त्याचा सर्व तपास घ्या आणि त्याचा वध करा. मग महाराज त्याचा तपास घेऊन मारण्यासाठी अनेक जण निघाले. अनेक जणांना विडा उचलला. पहिल्यांदा विडा उचलला मांबळ भटाने, दुसऱ्यांदा विडा उचलला पुतनानं. पण ते प्रकरण आजच्या कीर्तनात नाही, मी पुन्हा येईन. ते आजच्या कीर्तनात नाही, पुन्हा आल्यानंतर आठवण करून द्या. तिकडलं प्रकरण पुन्हा हाताळू. चालत ना. मी पुन्हा येईन कशामुळे म्हटलं माहितीये का. एक बहादर पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणला ना, आला पहा. आणि अजूनही येण्याची शाश्वती काका. पण जर खरात पडकारणात क्लीन चिट मिळाली तर येते लक्षात. सध्या अशोक खरात प्रकरण बरंच गाजले, त्याच्यात क्लीन चिट मिळाली तर पुन्हाही येण्याची शक्यता आहे. लक्षात ठेवा, हॅट्रिक होऊ शकते. चला जाऊ द्या. कुठवर आलत. आपल्या ठिकाण्याला या. दिवसभर कुठं का चाराना, पण संध्याकाळी दावणीला आलं पाहिजे. चला विषय संपला. महाराज अगदी तो त्यांनी मीटिंग घेतली. ठरवल्यानंतर त्यांचा इतिहास आपण पुढच्या भागात बघू. पुन्हाच्या कीर्तनात पाहू. महाराज इकडं नंदराजालाही अनेक वर्ष मूलबाळ नव्हतं. त्या नंदराजाच्या घरी मुलगा झालाय अशी वार्ता कळाली. मला त्या दाशीला कळालं की नंदबाबाला मुलगा झालाय. मला ती दाशी लगेच गावात फिरू लागली. महाराज हे नेटवर्कच इतकं भारी. या नेटवर्क सारखं नेटवर्क जगाच्या पाठीवर दुसरं नाहीच कोणतं. खरं बोलायचं,
हाय का असं आपल्यासारखं नेटवर्क आहे का कुणाचं? नाही बघा, एखाद्या सखूला कळू द्या, काय एखाद्या सखूला गावात एखादी वार्ता तिला कळू द्या, ती हळूच जाऊन सांगते, ठकू ठकू तुला म्हणून सांगते, काय तुला म्हणून सांगते, कुणाला सांगू नको, तुला म्हणून सांगते कुणाला सांगू नको, तुला म्हणून सांगते कुणाला सांगू नको, अख्ख्या गावाला येडा देऊन येते तुला म्हणून सांगते. असंच आहे मला. तसं त्या गवळणीला कळाल्याबरोबर ती एक गवळण म्हणायला लागली, अगं सखू ऐक ऐक, अगं काय झालं? नंदबाबाला मुलगा झाला, नंदबाबाला मुलगा. अशी गवळण म्हणत गवळणीला, गवळण म्हणत गवळणीला, गवळण म्हणत गवळणीला, गवळण म्हणत गवळणीला, पुत्र झाला येशोदीला, पुत्र झाला येशोदीला, गवळण जहानीला म्हणत गवळणीला, गवळण म्हणत गवळणीला, गवळण म्हणत गवळण म्हणती गवळणीला. त्याला लय थाटात म्हणलं असतं, पण जरा थोडं आवरेज ती चाल आहे. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. मला जरा चालीचा नाद आहे पण वेगळ्या नाही. चला, गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. सगळ्या गवळणीमध्ये चर्चा झाली, यशोदेला पुत्र झाला, यशोदेला पुत्र झाला. महाराज सगळ्या गवळणीची दाटी झाली. सगळ्या गवळणी नंदवाड्यासमोर येत आहेत, त्या कृष्णाला पाहतायत. महाराज सगळ्या गवळणी पाहतायत. सगळ्या गवळणीचा विचार चाललाय, वा 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 किती सुंदर आहे, किती कसा आहे, त्याचं वर्णन करतायत. कित्येक तरी चांगल्या पैकी वर्णन त्या भगवान परमात्म्याचं करायला सुरुवात केली. सगळ्या गवळणी वर्णन करतायत. कुणी तर म्हणावं, अगं ह्यानं पाहिल्याबरोबर माझं तर मनच वेधून घेतलं. कुणी म्हणतंय, अगं पाहिली या वेद लावी बैशी जीवे जळून. काही गवळणी म्हणू लागल्या, काय पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना. तेनवे दियल मना, तेनवे दियल मना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन, तिने वेधी एले म्हण. सगळ्या गवळणी म्हणतात, पाहिल्यावर त्याला वेद लागतंय, त्यांनी माझं मन हिरावून घेतलंय. सगळ्या गवळणीची चर्चा चालली. महाराज सगळ्या गवळणी आपल्या आपापसामध्ये चर्चा करतायत. चर्चा करता 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 काही बुजुर्ग गवळणी होत्या. त्या बुजुर्ग गवळणीनं पाहिल्यानंतर एक बुजुर्ग गवळणी, एक अशी म्हातारी गवळण म्हणायला लागली, अगं ते पाहिलंय, ते दिसतोय, तो कोणी सामान्य नाही, हा सामान्य नाही, या विश्वाचा अधिपती मालक स्वामी, तो या विश्वाचा जनिता, नवे या विश्वाला उत्पन्न करता, तो अखिल कोट ब्रह्मांड नायक, तो भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्मा, आणि तो भगवान परमात्मा नंदबाबाच्या घरी कोण भगवान परमात्मा आहे? ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड साठलेली, ज्याच्या हृदयामध्ये, ज्याच्या पोटामध्ये अनंत ब्रह्मांड आहे, तो भगवान परमात्मा नंदबाबाच्या घरी.
अनंत ब्रह्मांड अनंत ब्रह्मांड अनंत ब्रह्मांड उदरे 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 अनंत गेरे अनंत ब्रह्मांड उदरे हरि हा बालक अनंत गेरे अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदा घरी हरी हा बालक नंदा घरी नवल केवढे केवढे हो नवल केवढे केवढे हरी हा बालक नंदा घरी तो हरी तो भगवान परमात्मा नंद बाबाच्या घरी नंद बाबाच्या घरी कोण भगवान परमात्मा आहे ज्याच्या उदरामध्ये अनंत अनंत ब्रह्मांड साठलेली असा तो भगवान परमात्मा ऐका ब्रह्मांड कशाला म्हणायचे ब्रह्मांड ब्रह्मांड कशाला म्हणायचे माहिती ब्रह्मांड त्याला म्हणतात खालची 14 भुवन आणि वरची 14 भुवन मिळून एक ब्रह्मांड खालची 14 भुवन कोणती लक्ष देऊन ऐका अतल वितल सुतल तलातल रसातल पातळ आणि महातळ ही 7 खालची आणि वरची 7 कोणती भूर भुवर सुहर मोहर जनलोक तपलोक आणि सत्यलोक ही वरची 7 ही वरची 7 आणि खालची 7 मिळून एक ब्रह्मांड मग असं एक ब्रह्मांड नाही किती ब्रह्मांड अनंत अनंत कशाला म्हणायचंय आ म्हणजे आदी आणि अंत म्हणजे नाही म्हणजे ज्याचा आदीही सांगता येत नाही आणि ज्यांचा अंतही सांगता येत नाही असा अनंत म्हणजे ज्याचं कुठल्याही कसल्याही कोणत्याही प्रकारानं परिमाण करता येत नाही मोजमाप करता येत नाही ते अनंत मग अशी अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे उदर तर अजून मोठं आहे त्याहीपेक्षा अजून एक प्रमाण सांगू अनंत ब्रह्मांडे रोमे आईशी धेंडे ज्याच्या एका रोमावर अनंत ब्रह्मांड आहेत अनंत ब्रह्मांड रोम किती कसे कोणते रोम कशाला म्हणायचे ऐका रोम रोम कळत ना कधी कधी म्हणतो ना मेरा रोम रोम खडा हो गया म्हणतो की नाही आपण रोम रोम म्हणजे काय रोम म्हणजे अंगावरील एक केश काय आणि त्या अंगावरील केस आणि त्या केसाच्या अग्रभागावर अनंत ब्रह्मांड मग त्याच्या शरीराची व्याप्ती पहा आणि त्याची व्याप्ती पहा त्याची व्याप्ती पाहण्याकरता अनेक जण गेले काय त्याची व्याप्ती जाणण्याकरता अनेक जण गेले गेले नाही असं नाही पण ते गेलेले पुन्हा परत सांगायला आलेच नाही काय महाराज ते किती व्यापक आहे त्याचं व्यापक स्वरूप महाराज आजतागायत कुणाला त्याचा ठांग टप्पा लागलेला नाही 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 लावू शकलाही नाही कुणी एवढा व्यापक असणारा तो भगवान परमात्मा आहे आणि तो भगवान परमात्मा नंद बाबाच्या घरी हे काय सामान्य गोष्ट आहे का तुकोबाराय म्हणले हे विशेष विशेष असणारं नवलय नवल नवल केवढे केवढे नकळे कानोबाच्या घरी एवढंच नाही
जो संपूर्ण पृथ्वीला अधिष्ठित आहे, संपूर्ण विश्वाला अधिष्ठित आहे, संपूर्ण विश्वाचं भरण पोषण पालन जो करतो तो यशोदेला म्हणतोय मला जेवू घाल. ज्यानं पृथ्वी तृप्त केली आणि तो म्हणतो यशोदेला यशोदे घराकडे जा मला जेवू घाल. यशोदे घरी चाल मला जेवू घाल. साध्या गव्हाची पोळी लाटी मला पुरणपोळी करून दे मोठी. नाही अडवित गुळासाठी मला जेवू घाल. यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल. यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल. कोण म्हणतोय? जो संपूर्ण विश्वाला भरण पोषण खाऊ पिऊ घालतोय तो. हे काय सामान्य नवल आहे? विशेष स्वरूपाचं नवल आहे. याही पेक्षा पुढचं नवल सांगतो. तुकोबरायानं सांगितलं पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. हे एक नवल. याही पुढचं एक नवल आहे. जो संपूर्ण विश्वाला अधिष्ठित आहे. या संपूर्ण विश्वाचं उपादान कारण आहे. उपादान कारण. उपादान कारण कळतं ना? म्हणजे ज्याच्या शिवाय कार्यच घडत नाही त्याला उपादान कारण म्हणतात. उदाहरणार्थ गाडगं. गाडग्याचं उपादान कारण काय आहे? गाडगं कशाचं बनलं जातं? लोखंडाचं. गाडगं कशाचं बनतं? मातीचं. मग त्या मातीचं गाडगं बनवावं लागतं. पण बनवण्यासाठी काय काय लागतं? बनवण्यासाठी घोड्याची लीद लागते, कुंभार लागतो, कुंभाराकडे चाक लागतं, पुन्हा त्याच्याकडे थापटणं लागतं, ते चाक फिरवावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी त्या गाडग्याला बघा लागणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी त्याला उत्पन्न बनवण्यासाठी लागणारी ती कारण आहेत. कारण मग काही उपादान कारण आहेत, काही निमित्त कारण आहेत, तर काही अन्यथा सिद्ध कारण आहेत. लक्षात येते का? अन्यथा सिद्ध कारण, उपादान कारण आणि निमित्त कारण. थोडक्यात सांगतो. अन्यथा सिद्ध कारण म्हणजे गाढव. गाढव असलं तरी कार्य होणार आहे, नसलं तरी कार्य होणार आहे. का? डोक्यावर बी माती आणली जाऊ शकते. बरोबर आहे ना? हे अन्यथा सिद्ध कारण झालं. निमित्त कारण चक्र आहे, थापटणे, कुंभार आहे, हे निमित्त कारण झालं. आणि त्या गाडग्याचं उपादान कारण म्हणजे माती. माती शिवाय घट होतो का? का तुमच्याकडे माती शिवाय घट होतो? माती शिवाय घट होत नाही. घट बनवायचा असेल, गाडगं बनवायचं असेल तर त्याला मातीच लागते. सांगण्याचं तात्पर्य गाडग्याचं उपादान कारण जशी माती तसं या सृष्टीचं उपादान कारण तो माझा अखिल कोट ब्रह्मांड नायक विश्वाला व्याप्त असणारा भगवान परमात्मा आहे. पण तो भगवान परमात्मा, विश्वाला व्याप्त असणारा भगवान परमात्मा आमच्या गवळणीने कडेवर घेतलाय. कडेवर विश्वव्यापक कमळापती त्याची गवळणी कडी घेती. मला त्याला कडीवर घेऊन गवळणी फिरतायत. हे नवल आहे. एवढंच नवल नाही. चला पुढं. पुन्हा चौथं नवल माझ्या तुकोबरायानं सांगितलं. तुकोबराय म्हणतात महाराज तो इतका नाटक आहे, इतका नाटक आहे महाराज, नाटक त्यानंच करावं. अतिशय नाटक असणारा भगवान परमात्मा आहे. मला 16,108 पत्न्या भोगूनही तो ब्रह्मचारी. ब्रह्मचारी काय 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 16,108 पत्न्या भोगूनही ब्रह्मचारी. कधी कसं कुठं प्रचिती आली पण ती त्याची प्रचिती आजच्या कीर्तनात नाही सांगणार. आजच्या कीर्तनात नाही. हा माझ्या तुकोबरायानं उदाहरण दिलंय की तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. कारण माझी वेळ बाबा संपली. त्याच्यामुळं आजच्या कीर्तनात नाही. मी पुन्हा येईन. पहा मला तो असा 16,108 पत्न्या भोगूनही ब्रह्मचारी. ब्रह्मचारी ज्यावेळेस त्यांच्याकडे दुर्वास ऋषी भेटण्याकरता आले, त्या दुर्वास ऋषीकडं अन्न घेऊन जाताना आपल्या पत्न्या चालल्या होत्या. मग त्यांना प्रचिती आणून दिली की 16,108 पत्न्या बघूनही मी ब्रह्मचारी. यमुनेनं वाटही दिली. चला कथा बघ सर्वांना माहित आहे. यमुनेनं वाट दिली, गेले, परत आले. पुन्हा तिकडं दुर्वास ऋषी त्यांनीही अन्न खाल्लं आणि तेही म्हणले जर आमचा शिष्यच असा म्हणतोय म्हणल्यानंतर 60
खंड्या अन्न काहू नाही. जर दुर्वास ऋषी उपवासी असतील तर यमुने वाट दिली यमुनेनं वाट. बघा तर काय गुरु काय कमी असतो का? आपला चेला एवढा म्हणल्यानंतर त्याला शिकवणारा कमी असेल का? होय. ते एक काकण आगावच असतो, एक डाव शिल्लकच ठेवतो, त्याला माहित आहे. कारण कधी आपल्यावर डाव येईन सांगता येत नाही. मग एखादा डाव आपला असा राखीव ठेवा. येत लक्षात? हा तसं चला महाराज त्याची प्रचिती आणून दिली की 16,108 पज्ञा बघूनही माझा भगवान परमात्मा काय ब्रह्मचारी तुकोबर आहे म्हणतात. हे सामान्य नवल नाही, असे अनेक 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 नवल आहेत की त्या नवलाचे गोडवे किती म्हणून गावेत, की त्या नवलाचे गोडवे किंवा त्या कीर्तीचे गोडवे कितीही गायले तरी यथार्थ स्वरूपाने ते होणार नाहीत. म्हणून नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे गोडी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे गोडे. येतामती येता अवकाश माझ्या मतेप्रमाणे अभंगाचा आशय तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. मला चांगलं माहिती आहे मी अनंत ब्रह्मांडे उदरी याचाच थोडासा जास्त खुलासा केलाय. आपण बघू बाकीच्या चरण मी सरळ सरळ शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगितलाय, भाव तुमच्या समोर ठेवलाय, शब्दाचा अर्थही सांगितलेला नाही. बघू पुन्हा कधी योग आला तर हाच अभंग घेऊन बाकीचे चरण सोडू. जमन ना? सर्व मुखाने हो आल्यावर काय अडचण आहे का नाही? चला असं झालेली शिवा भगवंताच्या चरणावर समर्पित करू. पण जाता जाता एक गोष्ट आहे, कारण काल्याचं कीर्तन म्हटलं की काल्याच्या कीर्तनाची काही मर्यादा आहे. काय मर्यादा आहे? चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. सागरी के अनुभव सागरी गेले देवे हे गोकुळ. हा हा चरित्र देवे गाजे, चरित्र देवे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळेचे. भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये चरित्र केलं, त्या चरित्राचं उच्चारण काल्याच्या कीर्तनातून करायचं. मग भगवान परमात्म्यानं त्या गोकुळामध्ये चरित्र करत असताना दोन प्रकारामध्ये केलं. कोणत्या दोन प्रकारामध्ये? एक गायी राखत असताना आणि दुसरं रांगत असताना. महाराज रांगत असताना जे चरित्र केलं त्याचं उच्चारण नामदेव महाराज करतात. रंगत रंगनी चोरित लोणी, रागत रंगनी चोरित लोणी, धावनी धरिती गवळणी, धावनी धरिती गवळणी, बांधित चरणी देती गारा, बांधित चरणी देती गाराणी, यशोदे साजणी, यशोदे साजणी, अधिकृत भक्षुणी तमाल निले नवल साधनी. कृष्ण आलवा परतुनी माते रावा, कृष्ण आलवा आलवा, तुझी मागे दावा, कृष्ण आलवा, पर तुझी मागे दावा, कृष्ण आलवा. रांग तोरगणी चोरी तोलोनी, धावणी धरिती गवळणी, बांधिती चरणी देती गाराणी, यशोदे साजनी. म्हणजे भगवान परमात्म्यानं चोऱ्या करायला सुरुवात केली. एक चोरी मंडळ स्थापन केलं. वाकड्या बोबड्या सुद्धा म्या पेंद्या सगळे मधुमंगल असे एकत्रित केले आणि एकत्रित करून सर्व गोपाळांना सांगितले, ए गोपाळांनो, आजपासून आपल्याला आता चोऱ्या करायच्या. गोपाळ म्हणले, ए देवा, चोऱ्या? अरे देवानं कुठं चोऱ्या करायच्या सांगावत का?
तू देव आहे आणि चोऱ्या करायला सांगतो नाही. तो म्हणला उदाहरण सांगितलं, घी निकालने के लिए सीधी उंगली से नहीं निकला तो टेढ़ी करना पड़ती. काय 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 त्याने कित्येक वेळा जार काढला, एक जार, की आपल्या गोकुळ नगरीतील दही दूध तूप लोणी कुणीही मथुरेला विकण्याकरता न्यायचं नाही. पण महाराज, ज्याचं शासन दरबारामध्ये जार किंवा ज्याच्यावर बंदी येते तो माल मागच्या हातानं बऱ्यापैकी पैसे कमवून देतो. का नाही, ब्लॅक न बऱ्यापैकी त्याचा खप होतो. गुटक्यावर सध्या बंदी माऊली काय, पण महाराज ते अंधारातून इतक्या विकल्या जाते. तुम्ही नगर मध्येच येता ना? नाही, धाराशिव. हा, नगर मध्ये माग काहीतरी बंदी होती. ती एक PSI आलत खाडे, त्याने इतकं जाम केलं होतं, गुटख्यावर फार जाम केलं होतं, धूम्रपान आणि गुटखा फार जाम केलं होतं त्यानं. दुकानात जरी टपरीवर जरी सापडला तरी त्याला दंड विशिष्ट आकारला होता. जाम झालते लोक, मिळाना. काही काही लोक आमच्या बीडला यायचे न्यायला, काही दुकानदार यायचे बीडला. आता आम्ही वाटावं असल्यामुळं नगरतून बीडला जाताना मग भेटाय, बाबा आहेत का गडावर, येतो दर्शनाला. मग आल्यानंतर विचारायचे कुणीकड, जरा माल संपाला होता. अवघड मोठं, जाऊ द्या, सांगण्याचं तात्पर्य. पण ऐकून घ्या, ज्याची बंदी होते ते ब्लॅक न चांगल्यापैकी विकल्या जातं महाराज. पण काही केल्या, बंदी घातली, पण गोकुळातलं दही दूध विक्रीला जायचं काही थांबत. भगवंताने सांगितलं असं का, नाही थांबू द्या. मग आपण चोरी मंडळ स्थापन करू. महाराज हे सगळ्याला सांगितलं. सगळ्याला सांगितल्याच्या नंतर चला आपल्याला चोऱ्या करायच्या आहे. महाराज रोज 1 2 4 घरी चोऱ्या व्हायच्या, रोज चोऱ्या व्हायच्या. सगळ्या गवळणीची चर्चा चालायची. पहिल्या गवळणी असा गावामध्ये आडा असन, त्या आडावर पाण्याला यायच्या. इथं होता का? सगळ्या गवळणी त्या आडावर आल्या की आडावर आल्यानंतर चर्चा चालायची त्यांची. त्या सगळ्या म्हणायला लागल्या, अगं रात्री माझ्या घरी चोरी झाली. दुसरी म्हणते माझ्या घरी झाली. तिसरी म्हणते माझ्या घरी झाली. सगळ्या म्हणतात माझ्या घरी झाली, माझ्या घरी झाली. सगळ्या गवळणीत चर्चा चालली. त्याच्यात एक जण म्हणली, अगं चोऱ्या करतय, पण चोऱ्या कोण करतय तुम्हाला माहित आहे का? सगळ्या गवळणी म्हणल्या तुला माहित आहे? ती म्हणली मला माहित आहे, मी रात्री मुद्दे मला सह पकडलंय त्याला. अगं चोऱ्या करणार दुसरं तिसरं कोणी नाही, म्हणा ती नंदाची या पोर आजी चोरी केली खरे. म्हणा ती नंदाची या पोर आजी चोरी केली खरे. अगं चोऱ्या करणार दुसरं तिसरं कोणी नाही, ते नंदाचं काट्ट चोऱ्या करतोय. नंदाचं काट्ट चोऱ्या, हो ते नंदाचं काट्टच चोऱ्या करतोय. म्हणे आपण चला सगळ्या मिळून. काय रे परव, काय मेसेज असला तर मला सांगा, मी पोहोचू करतो, काळजी नका करू. विठ्ठल मिठाल तुमच्यातली तुमच्यात सांगण्यापेक्षा मी याच्यातून सांगितल्यावर सगळ्याला कळलं, दुसरं काहीच नाही. पहा, ते नंदाचं काट्टच चोऱ्या करतय, नंदाचं काट्टच चोऱ्या करतय. अशी चर्चा झाल्याबरोबर हे सगळ्या मिळून म्हणतात चला आपण त्या नंदाकडे जाऊन नंदाला खडसून सांगू की तुझ्या मुलाला काहीतरी आवर घाल. सगळ्या गवळणी मिळतायत, एकत्रित होत आहेत. त्या गवळणीलाही माहित होतं आपण एकत्रित आल्याशिवाय आणि आपला मेळावा केल्याशिवाय आपल्याला काय मिळणार, मेळाव्याशिवाय काय मिळत. हेच आमच्या जरांगे पाटलाला कळालं, मेळाव्याशिवाय मिळणार. बघता काय केला ना मेळावा, जमविलं. येत लक्षात, जमविलं ना, आणलंच. आणलं, पण मेळाव्याशिवाय झालं का? नाही नाही, तसं महाराज गवळणीने ही मेळावा केला. चला म्हणे आपला मोर्चाच घेऊन जाऊन नंदबाबाच्या राजवाड्यावर निघाल्या. ताड 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 करत नंदबाबाच्या दारात गेल्यानं आवाज दिला, यशोदे. असा यशोदे असा आवाज ऐकल्याबरोबर यशोदा लगबगीनं बाहेर आली. बाहेर आली पाहते तर सगळ्या गोकुळच्या नारी जमल्या. काय झालं एवढ्याने वरडायला? काय झालं काय विचारते? काय काय बिचाऱ्या भांडायला लयच भारी असतात, लयच भारी असतात. त्या महाराज क्लास लावत काही काही जणीकडे भांडायची, इतके भारी भांडतात. ती म्हणायला लागली, अगं काय काय विचारते?
तुझ्या त्या बाळाला, तुझ्या त्या कृष्णाला काहीतरी आवर घाल. नको 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 करून सोडलंय त्याने. आम्ही गोकुळामध्ये राहावं का जावं, सळो की पळो करून सोडलंय. अगं काय केलं? एक एक गवळणी घरानं सांगायला लागली. पुढं पहिली गवळणी येते, अरे गवळणी सांगती गाराणी, रात्री आला चक्र पाणी, खाऊनी दही दूध तुपालोनी, अवघी फोडिली विरझणी, हागे बाई आम्हाशी आवरेना. यशोदे ऐक, रात्री माझ्या घरी आला, दही दूध तुपलोनी खाल्लं, सगळ्या विरझाण्या फोडून टाकल्या. नको नको करून सोडले. ही गवळण बाजूला जाते का नाही तर दुसरी आली. दुसरी सांगते काय? दुसरी आली धावत, याने ग बाई काय केली मात, मुखाशी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत, हे ग बाई आमाशी पाहावे ना. यशोदे ऐक, रात्री माझ्या घरी आला, दही दूध तुपलोनी खाल्लं, शिल्लक राहिलेलं लोणी आपल्या हातावर घेतोय. हातावर घेतलेलं लोणी माझ्या लेकी बाळी सुना झोपलेल्या होत्या त्यांच्या मुखाला लावतोय. तेवढ्यावर थांबत नाही, त्यांच्या खांद्यावर हात टाकतोय. तेवढ्यावरही थांबत नाही. पण पुढचं मी कथन करत नाही. नाही कथन करण्यासारखे. चला महाराज, तीही गवळण घरानं सांगून बाजूला जाते का नाही तर तिसरी आली. तिसरी सांगायला लागली काय? तिसरी आली धावोनी, याने ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोन्हीची गाठ बांधोनी, गाठ बाई कोणाशी सुटेना. यशोदे ऐक, अगं माझ्या पतीची दाढी घेतली, माझी वेणी घेतली, दोन्हीची गाठ घेतली. हे बघ पती माग लपून आणलाय. अगं काही केलं गाठ सुटत नाही. ती काय सामान्य कोणी बांधलेली गाठ आहे का? बामणानं बांधलेली गाठ. होय काका, तुम्ही बांधलेली गाठ कोर्टात जाऊन सुटाना. ही जगाच्या बापानं बांधलेली गाठ आहे. ही इतक्या सहजासहजी सुटेन का? नाही. महाराज हे बघ म्हणे नको नको करून सोडले. मला त्या यशोदेने कृष्णाकडे पाहिलं. कृष्णाकडे पाहिल्याबरोबर कृष्णानं मान खाली घातली. लक्षात आलं सगळ्या खोड्या हेच. जार ती मान खाली घालते, मिंदलय मानवर करून चलत नाही. येते लक्षात? हा, मिंद मान करून वर चलत का? नाही चलत, खाली मान घालून चलत. हा, मला तशी बऱ्याच लोकांना मिंद करतात. कधी सांगूच का काय माऊली? सांगूच का काय? पंचवार्षिकला होतंय. जाऊ द्या, पुन्हा 5 वर्षात पुन्हा वर तोर करून बोलता येतंय का? पैसे घेतलेस बस बोलताय का? पुन्हा काही नाही, बोलताच येत नाही का? मिंद केलंय. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. महाराजांनी मान खाली घातली. यशोदेच्या लक्षात आलं हेच खोड्या करतोय. यशोदेने सांगितलं कृष्णा तू एवढ्या खोड्या करतो? गप बसलो. लक्षात आलं, ऐक कृष्णा, तू एवढ्या खोड्या करतोय म्हणल्यानंतर मी तुला इथं ठेवणार नाही. मी तुला शाळेत घालणार आहे. शाळेत आजपासून तुला शाळेत जावं लागल. शाळेत? पूर्वीची शाळा होती कोणती? गाई राखण्याची. यशोदा ही म्हणली तुला शाळेत घालणार आहे. हे म्हणलं यशोदेला, माते आज नाही, उद्या जाईन मी राना सवे घेऊन गोधना, सवे घेऊन गोधना, सवे घेऊन गोधना. माते आज नाही पण उद्या गाई चारण्यासाठी मी रानात जाईन. सर्व गोपाळांना सांगितले, ए गोपाळांनो, उद्यापासून आपल्याला गाई चारण्यासाठी रानात जायचंय. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. माझं आपलं चेन्नई एक्सप्रेस चाललंय कारण वेळ संपली म्हणून. चला, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या असं म्हटल्याबरोबर महाराज सगळे गोपाळांनी होकार दिला. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर स्नान संध्या विधी सर्व उरकल्याच्या नंतर आपल्या आपल्या गायी सोडल्या आणि कृष्णाच्या दारात आले. आवाज दिला, कृष्ण तुझं आवरलं का?
महाराज कृष्णा तुझं आवरलं का असं आवाज कानावर पडल्याबरोबर महाराज यशोदेने मोठ्या पाटयाला नाव देऊ घातलं होतं, खांद्यावर कांबळी दिली, हातामध्ये काठी दिली आणि त्याला पाहत होते की माझं बाळ मला आता दिवसभर दिसणार नाही. महाराज तेवढ्या कानावर आवाज आला. आवाज आल्याबरोबर महाराज त्या यशोदेने हाताला धरलं आणि ताड 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 करत त्या गोपाळापर्यंत आली आणि गोपाळाला सांगते, ए गोपाळांनो, जवळीच खेळा जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा, प्राण माझा सांभाळा मुरारी प्राण माझा. ए गोपाळांनो, याच्यापासून लांब जाऊ नका, याच्या जवळच खेळा असं सांगितल्याबरोबर गोपाळांनी होकार दिला. अगदी कृष्णाच्या गायी सोडल्या. कृष्णही गायी चारण्यासाठी निघालाय. नाथ बाबा वर्णन करतायत, खांद्यावरी कांबळी कांबळी हातामध्ये काठी, हातामध्ये काठी, खांद्यावरी कांबळी कांबळी हातामध्ये काठी, हातामध्ये काठी, खांद्यावरी कांबळी खांद्यावरी काठी, हातामध्ये काठी, खांद्यावरी कांबळी खांद्यावरी काठी, हातामध्ये काठी. तारी तसे धेनू, तारी तसे धेनू, सावळाव श्री हरी, सावळाव श्री हरी. राधे 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 मुकुंद मुरारी, राधे 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 मुकुंद मुरारी. राधे राधे मुकुंद मुरारी, राधे मुकुंद मुरारी. खांद्यावर कांबळे हातामध्ये काठी. भगवान परमात्मा गायी चारायसाठी निघाले. निघाल्यानंतर वाटात अनेक जण आडवे आले. जसे आडवे आले तसे आडवे केले. कोण कोण आडवे केले आजच्या कीर्तनात नाही. मी काय काय सांगन म्हणले लक्षात ठेवा. तुम्ही पुढल्या वर्षी आल्यानंतर आठवण करून द्या ते सांगू. नाही तर मग आमचं काय टलाट हिंगण भेट दग उठून उभाट्या पाळीन चालले पुढे. त्याला काय दावा. पण आठवण करून तुम्ही दिली तर चालेल. चला पहा महाराज, अगदी भगवान परमात्मा गायी चरायला सोडतोय. गायी चरायला लागल्या आणि गायी चरायला लागल्यानंतर सर्व गोपाळांनी भगवंतानं सांगितलं, हे गोपाळांनो, माझे गडी गोण कोण निवडा यातून भिन्न. मला 2 गट केले आणि 2 गट केल्यानंतर खेळ मांडले. कोण कोणते? आबका दुबका तिबका पोरा त्रिगुण खेळ मांडो, अबका दुबका तिबका पोरा त्रिगुण खेळ मांडो, आबका दुबका तिबका पोरा त्रिगुण खेळ मांडो, अबका दुबका तिबका पोरा त्रिगुण खेळ मांडो. खेळ विटी दांडो पोरा, खेळ विटी दांडो, खेळ विटी दांडो पोरा, खेळ विटी दांडो. आबो तुबो तिबा, आबका दुबका तिबका पोरा अबका तिबका पोरा त्रिगुण खेळ मांडो, अबका दुबका तिबका पोरा त्रिगुण खेळ मांडो. माझी भोंगडी हरवली, माझी भोंगडी हरवली, 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 भोंगडी हरवली, भोंगडी हरवली. खेळू लागलो जरगोडी माझी भोंगडी हरवली, भोंगडी हरवली.
मंगळी हरी खेळ भवरा गबाई भवरा खेळ भवरा गबाई भवरा हे भवरा गबाई भवरा हे भवरा गबाई भवरा राधिकेता 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 नवरा 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 खेळ भवरा गबाई भवरा खेळ भवरा गबाई भवरा हे भवरा गबाई भवरा हे भवरा गबाई भवरा रे कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी कानोबा खेळ जाऊ जाऊ नको रडी कानोबा किती करशील रे किती करशील रे किती करशील रे रे कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी कानोबा खेळ डाव जाऊ नको हा किती करशील रे सिरजोरी किती करशील रे सिरजोरी कानोबा खेळ जाऊ जाऊ नको तरी कानोबा खेळ जाऊ जाऊ नको तरी कानोबा खेळ जाऊ जाऊ नको क्या बात है वाह कृष्णा आराम